गीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर अगदी जोरात दिवाळीची साफसफाई सगळ्यांची चालू असेल। माझीही जेवढी साफसफाई झाली त्याचे सगळे व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत। बाथरूम डीप क्लीनिंगही झालं आहे आणि ऑलमोस्ट 70 to 80% घराची पूर्ण क्लीनिंग झालेली आहे। राहिले आहेत फक्त बेडरूममधलं वॉर्डरोब आणि ड्रेसिंग आणि तेही मी आता उद्या करेल। आज मला करायची आहे बाल्कनी क्लीनिंग आणि थोडीशी बाल्कनी सजवायची आहे। खूप दिवसापासून मला प्लांट्स आणायचे होते, थोडीशी बाल्कनी सजवायची होती, पण एकावर एक दिवस हफ्ते महिने गेलेत पण काही प्लांट्स आणणं झाले नाही। आणि म्हटलं आता दिवाळी आहे तर बाल्कनी छान थोडीशी डेकोरेट करते। लाइटिंग वगैरे तर आता लावायचीच आहेत, पण बाल्कनीत मला थोडेसे प्लांट्स आणायचे होते ज्याने एक पॉझिटिव्हिटी आणि छान फ्रेश वाटेल। आणि हे मागच्या साईडने जे प्लांट्स दिसत आहेत ते त्याबद्दल आता मी पुढे सांगणारच आहे। बरेच असे प्लांट आहे, आता तुम्हाला दिसेल। आणि मला बाहेर जाऊनही काही प्लांट्स आणायचे आहेत, तर तेही मी आणलेत। त्याचाही छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल। तर कोणते प्लांट्स आणलेत आणि थोडी बाल्कनी क्लीनिंग करून आता ते प्लांट्स सेट करायचे आहे, तर ते तुमच्याशी शेअर करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर बाल्कनी लवर्स किंवा मग प्लांट लवर्स नक्की व्हिडिओ बघा, छान वाटेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आत्ता या बाल्कनीची अवस्था अशी आहे, इथे 2 चेअर, कपड्यांचं स्टँड आणि एक तुळस, ती पण वाळली। तर स्टँड आम्ही इकडे ठेवलं कारण की दुसरी जी बाल्कनी आहे ती लिव्हिंग रूमची बाल्कनी आहे आणि तिकडे लगेचच कोणी आलं तर मग कपड्यांचं स्टँड चांगलं दिसत नाही, म्हणून ते इथे ठेवलं होतं। पण त्या बाल्कनीमध्ये ऊन येत नाही आणि त्यामुळे मग प्लांट्स वाळतात, म्हणून सगळ्यात आधी आता हे कपड्यांचं स्टँड त्या बाल्कनीमध्ये शिफ्ट करणार। आणि तिथे कॉर्नरला मी जागा केली आहे, त्या बाल्कनीमध्येही इन्व्हर्टर युनिट, त्यानंतर कूलर आणि त्याच्या साईडला एक छोटीशी जागा केली आहे। तीही बाल्कनी जेव्हा थोडीशी क्लीन करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच। तर स्टँड नेऊन ठेवलं। त्यानंतर जे प्लांट्स त्या बाल्कनीमध्ये होते, जे पहिलेचे माझ्याकडे 2 ते 3 प्लांट्स होते, जे मी इकडे आणून ठेवले आणि बाकीचे जे ॲलोवेरा, बाकीचे तिकडे जे प्लांट्स आहेत ते तिकडेच ठेवणार आहेत, कारण तिकडे कमी ऊन असलं तरी ते प्लांट्स राहतील। बाकीचे असे प्लांट्स होते की ते मरत होते, किडे लागत होते, त्यामुळे ते सगळे इकडे आणून ठेवले। आणि सगळी रेलिंग नाही आहे पण जो रॉड होता, काच होती, ते सगळं पुसून घेतलं। आणि या साईडला कबूतर, कावळे असे पक्षी येतच असतात, त्यामुळे इतकी घाण होते। वरचीवर ही बाल्कनी क्लीन करावी लागते। फ्लोअर तर क्लीनिंग होतोच, पण हा जो रॉड आहे किंवा मग काच आहे ते खूप कमी क्लीनिंग केलं जातं। मग आज सगळी बाल्कनी स्वच्छ करायची म्हणून सगळं पुसून घेतलं, कोरड्या कपड्यांनी, ओल्या कपड्यांनी। त्यानंतर जे प्लांट्स मी नवीन आणले होते ते आता एका साईडला आणून ठेवते आणि ते मला कुंडीत ट्रान्सफर करायचे आहे। त्याआधी मी बाल्कनी झाडून घेतली आणि सगळे प्लांट्स आणून ठेवले, कारण मग सगळी माती सांडणार आणि ती मग चिकट झाली की मग ती काढायला प्रॉब्लेम होते, म्हणून पाणी टाकायच्या आधीच सगळं झाडून घेतलं, कचराही उचलून घेतला। आणि आता सगळ्यात आधी तुळस लावून घेते। माझी इतकी मोठी झालेली तुळस वाळली, कारण तेच की पावसाळ्यात तुळस तिकडे होती आणि त्याला फंगस टाईप असे वाईट किडे लागलेले। त्यावर मी औषधही टाकलं, पण बहुतेक त्याला ऊन मिळालं नाही, म्हणून ते किडे अजून वाढत गेले आणि तुळस खराब झाली माझी। तर आता परत एक नवीन तुळस आणली, खूप दिवसाची माझी आधीची तुळस होती ती। तर त्या बाल्कनीमध्ये ऊन लागत नाही म्हणून फंगस लागते झाडांना, वाईट किडे लागतात आणि ऊन मिळालं नाही तर मग झाडं लवकर मरतात। त्यामुळे मग सगळे प्लांट्स आता या बाल्कनीत आणून ठेवते। आणि तशीही मी सकाळी उन्हात बसत असते तर छान वाटेल, म्हणजे सकाळी सकाळी मस्त प्लांट्स, मी आणि ऊन, खूप मजा येईल। आणि प्लांट्सलाही जेव्हा थोडंफार ऊन मिळतं मग ते सकाळचं भेटलं तर खूपच छान, तर तेही चांगले जगतात किंवा मग छान फ्रेश राहतात। तर अशी मी सगळे प्लांट्स जे आणले होते ते कुंडीत ट्रान्सफर केले। जी काही माती होती ती आता सगळी स्वच्छ करून घेणार आहे। पहिले तर कोरडीच झाडूनी साफ करून घेतली आणि आता पाण्याने पूर्ण बाल्कनी क्लीन करून घेणार आहे। तशी ही बाल्कनी क्लीन होत असते वरचेवर, पण आता एकदम छान मस्त क्लीन करून घेतली आहे। आणि मी जे प्लांट्स विकत आणले होते ते मी सगळे सेट केलेत आणि आता मध्ये मध्ये काही जागा सोडली आहे, ती कशासाठी सोडली हे तुम्हाला पुढे सांगते। तर माझी एक बाजूची मैत्रीण गावाला गेली आहे दिवाळीसाठी आणि जवळपास 15 ते 20 दिवस ती नसणार आहे आणि तिच्याकडचे सगळे जे काही प्लांट्स होते ते तिने माझ्याकडे आणून ठेवले। तर त्यात 3 ते 4 आउटडोअर प्लांट आणि काही इनडोअर प्लांट्स आहेत। तर जे आउटडोअर प्लांट्स होते तेही मी सगळे या बाल्कनीत आणून ठेवले, कारण तिकडे ठेवलेत आणि मग परत किडे किंवा मग ते वाळले तर
कुणी आणून ठेवलेले प्लांट्स जर आपल्यामुळे खराब झाले तर चांगलं वाटणार नाही, म्हणून मग सगळंच असं छान मस्त सेट केलं आणि एका साईडला पूर्ण प्लांट्स आले, इतकं सुंदर दिसत होतं. तर हे सगळं सेट झालेलं आहे. आता आले मी दुसऱ्या बाल्कनीत आहे मनी प्लांट, ॲलोवेरा, एक अजवाईनचं झाड. अजवाईनचं झाडाला तर जवळपास 5 वर्ष झाले असतील, कारण रियांश नर्सरीमध्ये होता तेव्हापासून 3 ते 4 वर्ष झालेत. अजूनही ते प्लांट माझ्याकडे आहे आणि रियांश त्याची पानं मोठे झाली की खात असतो, त्याला आवडतात अजवाईनची पानं खायला. तर ती सगळी झाडं मी इथेच ठेवणार आहे, कारण त्या झाडांना जास्त ऊन नको असतं, ते इथे राहतात. त्यामुळे इथेही थोडीशी ग्रीनरी दिसेल आणि बाल्कनी इथलीही सेट दिसेल. तर बघा, एका साईडला असं स्टँड ठेवलं आहे कपड्यांचं, त्यानंतर कूलर आहे आणि इथे इन्व्हर्टरचा बॉक्स आहे आणि साईडला एक छोट्या कोपऱ्यात प्लांट्स आलेत. त्यानंतर इंडोर प्लांट्स मला आणायचे होते, पण मी म्हटलं की दिवाळीत मी आणणारच होती. जसे आउटडोअर प्लांट्स आणले तसे इंडोर आणणार होती, पण तिनीच इतके 3 ते 4 प्लांट्स आणून ठेवले. मग म्हटलं चला, हिचे प्लांट्स आहेत तर आपण दिवाळी झाल्यानंतर प्लांट्स आणू. मस्त वाटत होतं, छान बांबूचं मोठं असं झाड आहे. प्लांट्सची नावं मला माहीत नाही, पण खूप छान दिसत होती. हेही खूप छान प्लांट्स होतं आणि ऑलरेडी आर्टिफिशियल छोटे छोटे प्लांट्स मी ॲमेझॉनहून घेतले होते, तेही खूप छान वाटतात. घरात एक थोडीशी ग्रीनरी, थोडंसं फ्रेश पॉझिटिव्हिटी वाटण्यासाठी प्लांट्स खरंच पाहिजे आहे. खूप मस्त हॉल दिसतो आहे आता. आणि हे प्लांट्स ती घेऊन गेली की मी स्वतःचे इंडोर प्लांट्स आणणार आहे. तेव्हा आणलेत की तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर कसं वाटतं आहे आता प्लांट्स ठेवल्यानंतर हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. बाल्कनीत छान लाईटिंग लावली, स्वच्छ करून घेतले होते इकडची रॉड वगैरे. फक्त राहिलेत ते म्हणजे वेस्ट मटेरियल, जे आम्ही टाईलचं काम केलं होतं ते सगळ्या बाल्कनीमध्ये टाकलं आहे. थोडंसंच होतं जे राहिलेलं मटेरियल, ते सगळं त्या बाल्कनीमध्ये टाकलं, कारण आता ते ठेवायला इतकं जड आहे, कुठे ठेवायचं तो प्रॉब्लेम होता. म्हणून हे एका कोपऱ्याला ठेवलं. हे लवकरच दुसरीकडे ट्रान्सफर करू, म्हणजे ही बाल्कनी थोडी सेट दिसेल आणि मोकळी दिसेल. त्या बाल्कनीमध्ये लाईटिंग लावून झाली आहे आणि त्यानंतर इथेही छान अशी सेट केली. वरून वेगळी लाईटिंग लावली आहे आणि ब्लॅक कलरचा वायर आहे, त्यामुळे वायर अजिबात दिसतच नाही आहे. मस्त लाईट्स टिमटिम असे चमकत आहेत आणि खाली एक कॉन्स्टंट जळणारी म्हणजे दिवे जळत आहेत अशी एक लाईटिंग लावली आहे. खूप सुंदर दिसत होती. रात्री तेवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण प्रत्यक्षात पाहायला खूप छान वाटत होतं. आता उद्यापासून अजून माझा वेळ जास्त बाल्कनीत जाणार आहे. तसाही माझा जास्त वेळ बाल्कनीत जातोच, पण सगळे लाईट्स, त्यानंतर इतके सारे प्लांट्स, खूप मजा येते मला बाल्कनीत बसून चहा घ्यायला, काही काम असेल तर काम करायला, संध्याकाळी बसायला, त्यानंतर रात्री काही माझं एडिटिंगचं काम असेल तर ते करायला. आणि आता तर घरापेक्षा जास्त मी बाल्कनीतच राहणार असं मला वाटतंय. तर कशी वाटते बाल्कनी हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. खूप मेहनत लागली करण्यासाठी. अगदी 10 मिनिटात व्हिडिओ शेअर होतो, पण करण्यासाठी मात्र 2 ते 3 तास लागतात. तर नक्की कमेंट करा. आणि त्यानंतर प्लांट्स आणायला मी कुठे गेले होते, कोणते प्लांट्स बघितले, कोणते आणले हे थोडक्यात शेअर करते. तर या नर्सरीमध्ये आलेले आणि काही प्लांट्स बघितले. जे प्लांट्स पाहिजे होते ते तर मला मिळालेच नाही. त्यानंतर व्हाईट रोज छान दिसत होतं म्हणून ते घेतलं. जास्वंदाचं फूल इतकं मोठं होतं, तेही मला आवडलं. आय डोंट नो घरी गेल्यावर आता ज्या कळ्या आहेत त्यांना फुलं येतील की नाही. मला पाहिजे होतं बटन रोज, तेही रेड कलरचं, पण ते मिळालं नाही. शेवंतीही अजून जशा पाहिजे तशा आल्या नव्हत्या, पण 3 शेवंती एकत्र मिळाल्या म्हणून ते घेतलं. तर अशी 3 ते 4 झाडं मी घेऊन आली. बाल्कनी सजवली, त्यानंतर फ्रेश होऊन थोडंसं बाहेर पडावं म्हणून निघालो. तर म्हटलं कुठे जायचं, मॉलमध्ये जायचं. खरंच कंटाळा येतो, पाय दुखतात तिकडे गेलं की. मॉलही जवळच आहे, पण रिलायन्स मार्टमध्ये आलो आणि सगळ्यात आधी तर वर कपड्यांच्या सेक्शनमध्ये आलो. अश्विनसाठी, रियांशसाठी काही कुर्ते वगैरे मिळतात का ते बघितलं, माझ्यासाठीही बघितलं. पण रिलायन्स हे खूप छोटं आहे आणि तेवढे व्हेरायटीज इथे नसतात, तर काहीच मिळालं नाही. थोडंफार सामान घेऊन घरी आलो आणि थकल्यासारखं वाटत नव्हतं. मग म्हटलं की हा सेक्शन राहिलेला आहे. मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत रियांशला इकडचे सगळे कंटेनर डब्बे काढायला लावले आणि खूप जास्त एक्स्ट्रा कामी नसलेले डब्बेही यामध्ये ठेवलेले आहेत. तर ते सगळेच्या सगळे रियांशला काढायला लावते आणि माझं काम झालं की त्यानंतर सेट करते. ती जुनी असते, ती वेगळी चिंच असते.
खोकला होईल ना, दिवाळीचं एन्जॉय नाही करू शकशील. एवढं घेऊ ना. तेच म्हणत आहे की दिवाळीला एन्जॉय नाही करू शकशील तू. बघ एवढं घेते मी. बस. एवढं नसते खाता रियांश. हां तेवढं खाऊन घे, बस ते ठेवून दे, ते ठेवून दे रियांश, खोकला होऊन जाईल. तर रियांशनी सगळे डबे काढून ठेवले होते. त्यानंतर मी यातलेही सगळे पेपर्स काढून टाकले. जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पेपर टाकल्यामुळे कॉक्रोच होतात, जे छोटे छोटे बारीक कॉक्रोचेस असतात ते होतात, असं पेस्ट कंट्रोलवाल्यांनी सांगितलं आहे. आणि तो मी तोडका म्हणा किंवा काहीही तो मी आता करून बघणार आहे. तसेही 2-3 कॉक्रोचेस दिसतातच, पण अजून कमी होतात का हे मी बघणार आहे. आणि नाही झाले तर मग पेपर टाकून घेईल, कारण त्यांनी खराब होतं, थोडे काळे डाग पडतात पेपर टाकले नाहीत तर. किंवा मग डीमार्टमधून जो एक रोल येतो मॅट रोल, तो आणून घेईल. तो टाकला की मग त्यावर कॉक्रोचही होणार नाही त्यामुळे, आणि डागही पडणार नाही. तर असं पटापट मी सेट करून घेतलं. आणि असा 4 वाजतापासून 11 वाजेपर्यंत सगळं करण्यामध्ये वेळ गेला. आणि सगळं झाल्यानंतर मग छान वाटतं की हां एका दिवसात बरंच असं काम झालं आहे आणि उद्या थोडी कमी मेहनत करावी लागणार आहे असं वाटतं. तर फायनली हे सगळं कंप्लीट केलं. आणि असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.